योद्धा न्यूज चॅनल। डीपी चोरी रोखण्यासाठी विजयसिंह शिंदे पाटलांचे प्रशासनाला साकडे। पोलीस आणि महावितरण अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा। खेड, राजगुरुनगर, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वारंवार होणाऱ्या डीपी ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। या गंभीर प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पुणे जिल्हा परिषद सदस्य व सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाणे आणि महावितरणच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली। यावेळी प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली। संवाद आणि समन्वयावर भर। पिंपळगाव तर्फे मरकर गटातील शेतकरी सध्या वीज चोरी आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत। विजयसिंह शिंदे पाटील यांनी केवळ निवेदन न देता पोलीस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली। पोलीस प्रशासन, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतात भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांचा छडा लावण्याची मागणी करण्यात आली। महावितरण, ज्या ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत किंवा चोरीला गेले आहेत तिथे तातडीनं पर्यायी व्यवस्था करून पिकांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली। शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। विजयसिंह शिंदे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून पीक उभे करतो, परंतु वीज नसल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे। चोरीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासनानं मिळून प्रयत्न करणं गरजेचे आहे। प्रशासनानं तातडीनं पावले उचलून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी आमची रास्त अपेक्षा आहे। शेतीचा वीज पुरवठा हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून तो सुरळीत राहणं महत्त्वाचे आहे। विजयसिंह शिंदे पाटील, माजी सभापती, जिल्हा परिषद पुणे। यावेळी खेड तालुक्यातील ग्रामस्थ, सरपंच आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वांनी प्रशासनाकडे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असून समस्या सुटली नाही तर लोकशाही मार्गानं आवाज उठवण्याचा सूर उमटला। वृत्तसंकलन, प्रतिनिधी दत्तू भगत, पुणे खेड। वाली कुणी आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आलो होतो आणि आज व्यापक स्वरूपामध्ये जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या गावागावातील जे प्रश्न आहेत, हे प्रश्न डीपी चोरीबाबत हे जे काही विषय आहेत ते सगळे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे। समाधानकारक जर त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर नाही मिळालं तर आम्ही त्याही दिवशी सांगितलं की वेगळ्या पद्धतीनं मतदारसंघ सगळा आम्हाला इथं आणावं लागेल, मोठं आंदोलन उभं करावं लागेल। पण आमची भावना अशी आहे की शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग यांचा समन्वय ठेवून लोकांच्या दृष्टीने जे प्रश्न महत्वाचे आहेत ते सोडवताना अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं। आमची भावना आंदोलन करण्याची नाही, परंतु नाईलाजानं जर अधिकारी चुकीचं वागत असतील, अधिकारी जर त्यांचा गुरमा सोडायला तयार नसेल, अधिकारी जर फक्त बाकी गोष्टीने हे करायचं असेल तर नाईलाजाने आम्हाला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील। म्हणून आज त्यांच्याशी बैठकीच्या निमित्तानं जिल्हा परिषद गटातले गावागावातले सगळे प्रमुख सहकारी की ज्यांचे काही ना काही विषय आहेत, काही ना काही अडचणी त्या ठिकाणी गावागावातले काय आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करायला आम्ही त्यांच्याकडे आज या ठिकाणी आलेलो आहे। आळंदीमध्ये पोलीस स्टेशनला तिथं तक्रार घ्यायला तयार नाही, नंतर मग ते 4-5 दिवस आपला कोणी अधिकारी तिथे जायला तयार नाही, ट्रान्सफॉर्मर चोरी झालं, तो एक विषय होता। नंतर त्याच्यात आपल्यानंतर बोलणं झाल्यानंतर तिथं ते झालं, तो ट्रान्सफॉर्मर हे केलं। आता याच्यामध्ये जिल्हा परिषद गटातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आले, गावागावातले बोलले। आमची भावना अशी आहे की लोकप्रतिनिधी आणि एमएससीबी शासन त्यांचं समन्वयाने जर इथून मागच्या काळात आता 3-4 वर्ष लोकप्रतिनिधी नव्हता, त्यामुळे कुठले प्रश्न लोक कोणाकडे जायचे हे सगळे विषय होते, अडचणी असतात। तर आता दुसरं सगळ्यात गंभीर आमचं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषद गटातले जे विषय आहेत किंवा ह्या भागातले पूर्व भागातले जे आहेत तर गावागावामध्ये जे विषय आहेत उद्याच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हे विषय सोडवले पाहिजे। आता जो सध्या गंभीर विषय हा चोरीच्या बाबत। आता एवढं गंभीर आहे की परत चोरी झाली तर 8-8, 15-10 दिवस ते सगळं आणि बऱ्याच वेळा म्हणजे आता राजगुरुनगर शहरात पण मी काल माहिती घेतली ते 10-7-8 चोऱ्या झाल्या। तर हे सगळ्या त्या संदर्भात आपण आता घरवर आपण पोलीस स्टेशनला लिहितोय
नाही, सगळ्यात कडक झालं पाहिजे. काय होते नुसतं आपण त्याच्यातला विषय कसा आहे की चोरी आर्थिक यंत्रणा चोरी किंवा ह्याच्या संदर्भात ती काय महावितरण त्याला आपल्याला थोडस पोलिसांचं सहकार्य लागणार आहे आणि त्यांची नाही. आणि आता मी काल सीपी सरांना पण पत्र दिलंय, म्हटलं असं गंभीर प्रकार आहे. मला आमचे वाळूंज म्हणून ते आहेत आपले, त्यांनी साताऱ्यामध्ये अशीच घटना घडत होत्या, वर्षभर असे चोरे होत्या. शेवटी मग ती गँग पकडली, त्याला मोका लावला किंवा बरेच काय, तिथनं पुढे 1 वर्ष एकही चोरी झाली. त्यांचं म्हणणं आलं किंवा जे काय ट्रान्सफॉर्मर आणायला, शिफ्टिंग करायला किंवा काही यंत्रणा असते किंवा त्याच्यात पण काही लुसफाल असू शकतात असं अधिकारी. ठीक आहे, तो याचा मुद्दा आहे. परंतु आम्ही पण पर्सनली पोलिसांशी या विषयावरती, कारण हा गंभीर विषय आहे की याच्याबाबत हे झालं पाहिजे. दुसरी की गावागावातले जे काही समजा प्रश्न असतील, गावाची लेवल आता समजा उन्हाळा आहे, फ्यूजच्या बाबत किंवा तारा काही कमी जास्त होतात किंवा काही खांब इकडे तिकडे किंवा धोकादायक स्थितीत आहे. आता उदाहरणार्थ आता मडकळच्या परिसरात गायकवाड आलेत का? गायकवाडांची तिथं घराच्या समोर ट्रान्सफॉर्मर आहे. 6 महिन्यापूर्वी त्याची ऑर्डर झाली शिफ्टिंग करण्याबाबत. विरकर म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला पैसे दिले. लहान मुलं तिथे खेळतात. जर काही इन्सिडेंट झाला तर डायरेक्ट ते एखादं त्याच्यात से होऊ शकतो. माहिती विषय काय अडचण आहे. 6 महिने झाले, त्याला आली का प्रमा आली का सगळे येतात. 1.3 मध्ये 6 महिने झाले रे. उद्या आम्ही प्रत्यक्ष तिथे बघितले. विषय कसा आहे, 1.1चा विषय तर तो विरकरांनी त्यांनी ठरवलेला असेल, पण तरी आम्ही आमच्याकडनं सूचना देऊ त्याला करून घ्या. लहान मुलं तिथे खेळतात. म्हणजे काय इन्सिडेंट झाला एखादा जागेचा विषय लागला का पण घराची शेजारी डायरेक्ट अल्टरनेट जागेचा त्याला ते करून द्यायला सांगितलं. आम्ही त्याला फॉलो करून ऐका, मी असं मी त्याला असं नाही म्हणत आहे, तुम्ही जसं तुम्ही काय चांगल्या क्षेत्राला सांगताय असं काही म्हणत नाही की तुम्ही काय चुकीचं सांगताय. तुम्ही जसं सांगता त्या पद्धतीने करू. नाही, चोरी जाऊ नये हे बरोबर आहे. फक्त चोरीचा विषय काय होतोय, उलटा त्याचा सगळ्यात जास्त त्रास आम्हाला होतो. कारण त्याचा कसं असतं की ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर जळाला तर मला तो रिपेअर करून तिथे देता येतो, पण चोरी गेला की मला तो ट्रान्सफॉर्मर माझा तो भंगारमध्येच आहे, नवीनच घ्यावा लागतो आणि त्याला कुठेतरी मर्यादा पडतात. मग त्यावेळेस आम्हाला फार अडचणी येतात. मधल्या काळामध्ये आम्ही फार महाराष्ट्रातल्या 10 स्टोअर मधून आम्ही इकडून तिकडून गोळा करून ट्रान्सफॉर्मर आणले, तेव्हा हा ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा सध्या सुरू येते, आपण देतोय लगेच. फक्त चोरीच्या घटनांमध्ये आपलं काय होतं, त्याच्यात थोडंसं आपल्याला आता राजूनगर शहरात 8-10 घटना घडल्या. 4-2-3 या ठिकाणी आहे ना, या ठिकाणी काही आपली वस्ती नाही आहे ना, त्या ठिकाणी असे ट्रान्सफॉर्मर जर तुम्हाला जर घेता आले कुठे शिफ्ट करून, जिथं कुठं वस्ती आहे आणि तिथं असे तुम्ही प्रस्ताव बनवा तसे कुठे शिफ्टिंग असतील तर तसं आम्हाला सजेस्ट करा. जिथं आपण असं घेऊ शकतो ना आजूबाजूला काय काय असं काढा ना. देशामध्ये प्रत्येक गोष्टीवर मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाढले, नागरिकांना प्रत्येक गोष्टी व्होल्टेज कमी. जुन्या डिपोवरच आता परत नवीन कनेक्शन दिलं जाते. शेती पंपाचं आपण सोलारवरच घेतो. शेती पंपाचं घरगुती लाईट लोकेशन रोड आणि वस्तीला 6 महिन्यापूर्वी आमदारांचं लेटर दिलं होतं मान्यता, त्याचा अजून काय फॉलो करत नाही, सांगितलं काय नाही. काय पत्र दिलं तुम्हाला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात त्यांचं काय म्हणणं साहेब, जे आहे त्याच्यात लोड कॅपॅसिटी पेक्षा जास्त आपण तिथं थोडस हे करते, प्लॉटिंग वाढते, मग ते सगळं नाही. प्लॉटिंग वर आपण नवीन ट्रान्सफॉर्मर घ्यायला सांगतो. गोडशेमध्ये ना बरेच थोडा जरी जास्त दिलं पडते मी काय म्हणतो साहेब, आपण काय करू, तुमची टीम आता आपल्या ह्या चर्चा झाल्या ना, आमची कन्सेप्ट अशी आहे की तुमची गावागाव आपल्या ज्या एरिया आहेत आपण एक करूया, फिल्टर करू की काय काय तिथे इश्यू आहेत, काय चालूच होती. आपण काय करू वाटलं तर एक गाव एक दिवस असे त्या गावाचे जे काही विषय असतील ते आपण काढू, तिथं नवीन कनेक्शन देऊ, काय असेल बिलाची दुरुस्ती करू आणि लाईनची मेंटेनन्स तसं करू ना. करूया एक एक गाव. म्हणजे काय होईल की सांगण्यापेक्षा जागेवरती काय आहे, किंवा 2 दिवस आधी आपण सांगू, आपण प्रोग्रामच तयार करू ना. आमची मेंटेनन्सची टीम असेल, आमचे शाखा अधिकारी असेल आणि नंतर बिलिंग स्टाफ असेल, 2-4 इतर स्टाफ कर्मचारी आमचे असतील. बिल तक्रार पण होईल, मेंटेनन्सचा पण विषय संपेल
आणि नवीन काय कनेक्शनचा विषय असेल तोही सांगा. आणि आता आहे ना उन्हाळ्याच्या दिवसाला काय होतं की समजा 8 टाकी दिलेली तिथं तुम्ही जर वाटा झाला ना लाईट आम्हाला वाढून त्याला निधी आलाय की नाही तपासून मंजूर झाले निधीचा विषय आहे. निधी आलाय की नाही तपासून करू आपण काम. ठीक आहे, त्याला तपासून यांच्याकडे हिंदोळींकडे लक्ष करून घ्या. वडगाव घेणं आळंदी रोड आळंदी परिसरातच आळंदी रोड वडगाव घेण्यामधील आळंदी रोड. रुंदीकरण केले ना हे पोर्ट रोड मध्ये आणि रुंदीकरण केलेलं आहे. कसं आहे रोड रुंदीकरण असेल तर ते पोल शिफ्टिंग करायला हवं ना त्याच्या अगोदर. ते रोड शिफ्टिंग जे करतायत ना त्यांची ती जबाबदारी येते की 1.3 मध्ये त्यांनी शिफ्ट करून घ्यायचं. त्यांनी ते करायला हवं होतं कारण शिफ्टिंगच्या अगोदर. शेलगावचं काय रे? नाळणे सांगितलं ना नावगडी चालली. आणि पहिली दुसरी गोष्ट आम्हाला मंत्री साहेब आहेत म्हणून तुमच्यापर्यंत तक्रार येत नाही. म्हणजे तिरडे साहेब पूर्ण कामाला आता येते. नाही वरती पण कामाला आता जे गावात कुठले समस्या येतील गावाला वायरमॅन नाही म्हणून फोन कोणाला करणार वरच्या अधिकाऱ्यांना. तिरडे साहेब कधी कोणता फोन होत नाही. मंत्री साहेब काय म्हणतात फोन टाकून मग ते खाली खाली फॉलो करून ते काम होतात. हा प्लस आमच्या वायरमन आहे तिथं तसा विषय नाही. नाही ना वायरमॅन नाही का तिथे? असं नाही किंवा एखादं आपण जागा रिक्त ठेवली असं कुठे नाही. माझ्याकडे ते गाव वाईट नसतं. माझ्याकडे कसं असतं खाली पण विचारू सेक्शनला मला 10 माणसं आहेत, 10 माणसं द्यायचे ना आपण 10 माणसं तिथे दिलेले आहेत. हा विषय त्या कुठल्या गावाला खाली त्याच्या गोदावरी वायरमॅन नाही तरी साहेब सांगतो मी. हो. दुसरी गोष्ट आमचे जाधवदारा म्हणून एक वस्ती आमचा अर्ध गाव पाटाच्या वरती जाधवदारा लोणकरवाडी आंबळवाडी तिथं भरपूर ठिकाणचा प्रॉब्लेम आहे. मसाडी वस्तीची इथं जाधवदारा मसाडी वस्ती 1 वर्षापासून किती मंजूर आहे तिथं काम होत नाही. आज आमदार साहेबांनी पण प्रेवर करा डिपीट जरा पैसे पडले सगळं झाले ते पैसे पडले विषय नाही ते आपण मसाडी जाधवदारा मसाडी वस्ती जाधवदारा नवीन ट्रान्सफॉर्म प्लस तपासू आपण याचं. हे आता आपण गावामध्ये 1 वर्षापासून स्कीम केलेली आहे नाही का 24 तास लाईट सिंगल फेज. तर ते आमच्या आंबळवाडीमध्ये फक्त नवीन डीपी उठून 1 वर्ष झाले. आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय की ती डीपी चालू करा फक्त त्या आंबळवाडी गावठाणासाठी. त्याची चालू होत नाही. खेडे साहेब फक्त म्हणतात मी आलोय पाणी क्लिनिंग करतो. त्याला 1 वर्ष झालं काही त्याला पुढे काही पडली नाही. प्लस तिथं एक ओली वस्तीमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मरची आमची मागणी आहे. तर आमचा ग्रामपंचायतचा पण पाठपुरावा आहे आमदारांचा पण पाठपुरावा आहे. ते काम झालेलं नाही. आणि दावडीत जवळजवळ सर्वात जास्त डीपी जवळजवळ 50 डीपी असेल त्यातल्या अर्ध्या डीप्यांवरती वायरी बॉक्स काहीच नाही. ते पाणी करून 10-12 डीप्या जरी पाहिजे तरी केलं ना त्याला फेज नाही त्याला वायरी नाही पुढं काहीच नाही. बॉक्स आपण बघतो. आणि आम्ही काय केलेलं आहे की दावडी 3 सुशी आणि निमगाव याचा एक मोठा पहिला ताबू साहेबांनी ग्रुप केलेला आहे. 1000 लोक जॉईन आहेत. जर तुम्ही लाईट कट बंद करणार आहे तुम्हाला शेवटी काहीतरी तर पहिला मेसेज टाकायचे कोणी फोन करीत नव्हतं. आता 1 वर्षापासून जसं साहेब गेले कुणी त्या ग्रुप काय टाकत नाही तेवढं लोकांना समस्या कळत नाही. फोन करणार ना आम्ही तिरडे साहेबांना फोन करतो. तिरडे साहेब फोनच होत नाही म्हणून लाईन नाही ना आता गावाला आमच्या बाकीचे तुम्ही आमच्याकडे पाटील साहेब लाईन मिळणार चला विचार खाली बाहेर ठीक आहे. या सूचना देते फक्त आम्हाला 1-2 होते ना 1 तरी वायरमॅन परमनंट ठेवा बाकी तर मग आपल्या करता येईल समजा इकडे गावात किंवा आंबळवाडी जाधवदारा आणि लोणकरवाडी आणि बोलीवस्ती या ठिकाणी नवीन आहेत तेवढ्या हो झाले मग क्लिअर. काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर सध्या जो MECBचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये चोरीचं जे प्रमाण आहे डीपी चोरीचं तर ते फार मोठं आहे आणि याच्यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. तर आम्ही आज आयुक्तांना पण भेटणार आहे पुणे आपले ग्रामीणच्या SP साहेबांना पण भेटणार आहे. तुम्हाला पण आमची विनंती आहे की आज हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर डीपी चोर एक चोरी झाली तर 15 दिवस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डीपी मिळत नाही. 4-5 दिवस FIR करण्यामध्ये जातात. तिथून पुढे 8 दिवस ती प्रक्रियेला महिनाभर शेतकऱ्यांना त्या पाण्यापासून किंवा मग लाईट नसेल कनेक्शन नसेल तर पाणी देता येत नाही मग त्यांची पिकं जळण्याची शक्यता आहे. अशा अनेक गोष्टी आणि गंभीर आहेत. त्याच्यामुळे आज MECBची देखील आमची सगळ्यांची शिष्टमंडळ बैठक होती. यानंतर तुम्हाला पण आमची विनंती आहे की हे रॅकेट मोठं आहे. हे रॅकेट आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि ह्या रॅकेटमध्ये एक कडक कारवाई आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल.
कारण अवघ्या 25,000साठी त्याची 5 लाखाची ट्रान्सफॉर्मर, 7-8 लाखात 5 लाखाचा ट्रान्सफॉर्मर, 25,000च्या कॉपरच्या तारांसाठी हे मोठा हा गंभीर विषय आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने गंभीर आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या पूर्व भागाच्या वतीनं, जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं, बाजार समिती सभापती या नात्यानं याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत की बाबा तीव्र का, तर आज उन्हाळा आहे, एकतर पाण्याचं शॉर्टेज आहे आणि जर हे ट्रान्सफॉर्मर जर चुरले गेले तर त्याच्यात FIR ला 8 दिवस जातात, उडती मिळायला 8 दिवस, 15-20 दिवस कमी जातात. 15-20 दिवस गेले तर त्यांचं सगळं पाण्याचं रोटेशन, सगळी पिकं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीमध्ये आपण गंभीरपणाने याची दखल घ्यावी. काही ज्याच्यामध्ये काळेवेरा असेल, कोण याच्यात सामील असेल, की थोडंसं याच्यात कठोर आपल्याला हे करावं लागेल, कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हे थोडस कसं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपल्याकडे ज्यावेळी MSCB कडून तक्रार ज्यावेळी येते त्यावेळी लगेच आपण आपला स्टाफ आपण त्या ठिकाणी व्हेरीफाय करतो आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करतो. गुन्हा दाखल केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काही तपासासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न करतो. मुळात जी घटना जी घडते ही बऱ्यापैकी रिमोट प्लेसेसमध्ये म्हणजे जिथे त्या ठिकाणी आता आपलं नाईटला खास करून तो प्रकार होत असतो, रात्रीच्या वेळेस होत असतो. तर रात्रीच्या वेळी आपण जे पॅट्रोलिंग आहे ते जे काही पॉकेट्स आपल्याला आहेत त्या पॉकेट्समध्ये आपण करतो, परंतु ज्या काही डीपी लावलेल्या असतात त्या बऱ्यापैकी कुठेतरी ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे म्हणजे नदी असेल, कनाल असेल किंवा आमचे कुठे असेल अशा ठिकाणी पासून त्या ठिकाणी त्यांनी ते डीपी लावलेलं असतं, तर तिथून ती विद्युतची व्यवस्था केलेली असते. अशा ठिकाणापर्यंत आपल्याला डायरेक्टली पोहोचता येत नाही, पण इनडायरेक्टली आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये पाठीमागं MSCBचे अधिकारी मंचरे साहेब होते त्यांच्याशी आणि त्या विषयावरती पाठीमागं चर्चा केली. कारण हा विषय स्वतःहून मी तो गांभीर्याने त्यावेळी स्वतः हाताळलेला त्यांना, कारण मी स्वतः मंत्री साहेबांना बोलवून याच्यामध्ये केलं की आपण त्याच्यामध्ये एक युनाइटली आम्ही एक हे करतोय की त्याची फॅक्टरीच्या अनुषंगाने त्यांची टीम आणि आमची टीम नाईटच्या वेळी खास करून असे पॉकेट्स आम्ही जे शोधून काढले होते त्या पॉकेट्समध्ये खास करून हा बेल्टच पूर्णपणे त्याच्यामध्ये अफेक्ट आहे. अगदी कडूच्या त्या भागातून अगदी इकडच्या दावडीच्या त्या भागापर्यंत बराचसा तो भाग आहे तो अफेक्टेड आहे आणि त्या भागामध्ये खास करून आवर्जून स्पेशली याच्यासाठीची पेट्रोलिंग जी आहे त्याच्यासाठी आम्ही थोडंसं प्रयत्नशील आहे, जेणेकरून आम्हाला व्हेकल त्या अवेलेबल करून देतो बोलले. जे व्हेकल आपल्याला अवेलेबल झाले की त्यांचा स्टाफ आणि आमचा स्टाफ असं मिळून आम्ही त्याच्यामध्ये पेट्रोलिंग करतो. हे आपलं प्रिव्हेंटिव्हसाठी आणि डिटेक्शनच्या ह्याच्यासाठी खास करून मी आता त्याच्यामध्ये वारंवार आढावा घेतलेला आहे. माझ्याकडे जे काही गुन्हे आहेत त्या अनुषंगानेचा त्याच्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत आणि असे आरोपी जे आपल्याला मिळून आलेले आहेत खास करून त्या मिळून आलेल्या आरोपीवर आमची जी डिटेक्शन ब्रँच आहे ती काम करते. त्याचबरोबर टेक्निकल विंग आहे आमची तीही त्याच्यामध्ये आमची वर्कआउट करतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं ज्या ठिकाणी आपल्याला काही एव्हिडन्स मिळतात अशा एव्हिडन्सच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्याच्यातले आरोपी ते निष्पन्न करायचा आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. तर खास करून आता आपण आले तर त्याच्यानंतर आम्ही आणखी याच्यामध्ये दुप्पट वेगानं याच्यामध्ये प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीनं कुठेही प्रकार होणार नाही याची आपल्याला दक्षता घेता येईल. जरी झाला तरी तो कसा उघडकीस आणायचा याच्यासाठी आपण डेफिनेटली प्रयत्न करू. म्हणजे रॅकेट थोडस हे झालं तर डिटेक्ट झालं तर त्याचं ते थोडं सगळं थांबेल. अगदी बरोबर. म्हणून पाठीमागे पण शिरूरला पण आरोपी पकडले शिरूरच्या याच्यामध्ये पण आरोपीचे डिटेल्स घेतले होते. त्यानंतर इतर पोलीस स्टेशनमध्ये असे काही ज्या ठिकाणी मिळून येतात. खास करून आम्ही फोकस करतोय की चाकण MIDCच्या भागामध्ये या भागामध्ये सुद्धा जे आरोपी वगैरे फॉर्मर्स आहेत तेही आहेत. इव्हन मी त्याच्यानंतरचे पूर्ण आमच्या विभागातून असणाऱ्या ज्या आरोपींची एक यादी घेतली आहे. असे रेकॉर्ड आरोपी जे आहेत त्यांचं आता लेटेस्ट लोकेशन काय आहे, काय ऍक्टिव्हिटीज आहेत, कुठे जेलमध्ये आहेत की जेलच्या बाहेर आहेत काय या पद्धतीने पण आम्ही त्याच्यावरती थोडंसं वॉच करतो आणि त्यातून डेफिनेटली लवकरात लवकर नक्कीच पॉझिटिव्हली. हा थोडस काय की एखादं हे झालं आपल्याला तर ते पुढे हे व्हायला की ते रॅकेट सापडायला, कारण ती एकच चेन भले ती चाकण भागत ते साधारणतः अशा काही गटानच या पद्धतीनं काम करतात. ते डीपी काढणं म्हणजे काही वैयक्तिक एका व्यक्तीचं काम नाही. 2-4 लोकांचा 4-5 लोकांचा जो काय असेल टीम आहे ते अशा पद्धतीने काम केलं जातं. तर त्याच्यामध्ये आम्ही तोच फोकस हे करतो की त्याच्यामध्ये आपल्याला खास करून अशा पद्धतीनं जे काम करणार आणि बऱ्यापैकी साधारणतः क्रिमिनलची एक मेंटॅलिटी असते
त्याला जे ज्या टाईपचं काम जमतं तो करतो. म्हणजे अशा ह्याच्यामध्ये याच्यातलं नॉलेज असणार आहे. अशा पद्धतीने याच्यापूर्वी गुन्हे केलेले रेकॉर्डवरचे आरोपी खास करून अशा पद्धतीने होतात. नवीन त्यांना सामील होत असतील, परंतु अशाच आपल्याला ते कुठंतरी जुनं आणि नवीन याच्यामध्येच अशा पद्धतीने एकमेकाची मिलीभगत करून ते गुन्हेगारी कृत्य करत आहेत. तर आपण त्या दृष्टिकोनातून सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण करतो. नक्कीच पॉझिटिव्ह आपण त्याच्यामध्ये तोच विषय महत्वाचा होता, ते काही नाही. जेणेकरून कमीत कमी तसा आवाज झाला तर तुम्ही तर तिथले तिथं अलर्ट किंवा त्यांच्याकडे काही नवीन प्रकारची सिस्टीम जर काय उपलब्ध असेल की जेणेकरून तिथं त्या ठिकाणी जसे की आपल्याकडं मुवमेंटचे कॅमेरे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला SMS उपलब्ध होऊन जातात. असे आता ते थोडंसं रिमोट प्लेसेस आहे त्यामुळे काही गोष्टी त्यांना शक्य होणार नाहीत, परंतु ज्या ज्या शक्य होण्यासारख्या गोष्टी आहेत ती चर्चा करून आपण त्याच्यावरती नक्कीच मार्ग काढू. आणि हे तर पॅट्रोलिंग अगदी फिजिकल आहे, पण काही आपल्याला टेक्निकल सपोर्ट पण जर घेता आला किंवा त्यांनाही आमचा देता आला तर आम्ही ते दोघांना एकमेकाला सहकार्य करून नक्कीच करू शकतो. आणि आपल्याकडूनही काही तसं कधी निष्पन्न कधी जाणवलं की खास करून अशा भागामध्ये जर अनोळखी लोक तिकडे काही कुठं फिरत असतील काय करत असतील जेणेकरून शेतकरी बांधव काम करत असतातच त्याच्यामध्ये त्यांना माहित असते की आजूबाजूची शेती कुणाची आहे काय आहे. समजा तिकडे त्या भागामध्ये तसे फिरणारे काही लोक जर तसे जाणवले काय केलं तरी तुम्ही आम्हाला अलर्ट करा, MSC वाल्यांना अलर्ट करा. म्हणजे त्या अनुषंगाने पण आपल्याला जरा थोडस आणखी एक पॉझिटिव्हली चांगलंच तुम्ही आणि आम्ही मिळून पण काहीतरी पॉझिटिव्हली काय करू शकतो. हे तुम्ही आणि आम्ही मिळूनच या सगळ्या गोष्टी करायच्या. आमच्याकडे आम्ही हे करत असतो, प्रयत्न करत असतो, पण तुमच्याकडूनही आपल्याला थोडं काही सपोर्ट मिळाला, काही हिंट्स मिळाले, काही क्लूज मिळाले तर त्या अनुषंगाने पण आपल्याला काम करता येईल शकतं आणि त्याच्यातून पण आपल्याला पॉझिटिव्ह होऊ शकतो. आपण ते प्रयत्न करू नक्कीच.